सॉरी कशासाठी? दोन गोष्टींसाठी. एक, हा जो ड्रेसचा गोंधळ झाला त्यासाठी, आणि मी ना सकाळी तुझ्या केसांवरून हात फिरवला त्यासाठी. तुला राग? हे बघ ना, हे मी तुझ्यासाठी हे आणलंय. हे बघ. आवडलं तुला? नाही आवडलं का? नाही, मी काय पिक्चरमध्ये बघितलं होतं बॉस, की जेव्हा नवरा बायकोचं खऱ्या अर्थाने लग्न होतं ना, तेव्हा पहिल्या रात्री नवरा बायकोसाठी हे हे सगळं असं गिफ्ट घेऊन येतो. प्लीज जज नको करूस. आणि आपला संसार आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय म्हणून. हे गिफ्ट आणलंस तू? फार वाईट आहे का? सॉरी, चुकलं माझं. नाही नाही, तसं नाही, पण मी हे असे कपडे कधी वापरत नाही ना, म्हणून. नाही ठीक आहे, तुला आवडले नसतील तर काही प्रॉब्लेम नाही. काय प्रेम आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट आवडायलाच हवी असं नाही ना. तू दे, मी ते एक्सचेंज करतो. आणि मी माझं ऐक तरी. हे बघ, हे आत्ता जे काही घडतंय ना केदार, हे सगळं माझ्या बाबतीत पहिल्यांदा घडतंय. पहिल्यांदा मला ही भावना जाणवलीये, पहिल्यांदा मी कोणाच्या तरी प्रेमात पडलीये. त्याच्यामुळे मला नक्की काय हवंय, काय नकोय, मला नक्की काय आवडतंय, हे माझं मलाच कळत नाहीये. आणि आपल्या दोघांची मैत्री एवढी चांगली काय? कारण त्या मैत्रीला आपण वेळ दिला होता, बरोबर आहे? या प्रेमाच्या नात्याला सुद्धा थोडा वेळ देऊयात, म्हणजे हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. सॉरी. पण एक गोष्ट तर मला नक्की कळाली आहे. कोणती? प्रेमात तुझं माझं असं काहीच नसतं. जे असतं ते आपलं असतं. ही नाईटी तुला आवडली आहे ना? नाही नाही, माझ्या आवडण्याचा प्रश्नच नाहीये. तू कम्फर्टेबल असशील तर ठीक आहे ठेवण्यात, म्हणजे नाहीतर मी परत करून आणतो. रागवलास तू? नाही नाही, तुझी आवड जपणं कर्तव्य आहे ना माझं. मी हे परत करतो आणि तुला आवडेल असं काहीतरी घेऊन येतो, माझ्याकडून गिफ्ट. पण माझ्या नवऱ्याने दिलेलं हे पहिलं गिफ्ट आहे. असं कसं परत करेन मी? तू हे माझ्याजवळच ठेवणार आहे आणि खूप जपून ठेवणार आहे. तू माझा एवढा विचार करतोस ह्याच्यातच सगळं आलं ना. मग मिस्टर खांडेकर, म्हणूनच तर पुढच्या 7 जन्मांसाठी तुमची निवड केली आहे ना. आणि आता उद्या वडाची पूजा करून ते कॉन्ट्रॅक्ट सुद्धा रिन्यू करणार आहे. हो का? मग मिसेस खांडेकर, वडाला सांगा की तुमच्या नवऱ्याने फक्त 7च जन्म नाही, मिळतील तेवढी जन्म तुमच्याशी पार्टनरशिप असावी म्हणून ॲप्लिकेशन फाईल केली आहे. तेवढी अप्रूव्ह करायला सांगा. सांगते, नक्की सांगते.